नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश पाटील स्वागत करतो आपले जीटीएस मराठी या युट्यूब चॅनल मध्ये। या व्हिडिओमधून आपण अपघातग्रस्त शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली त्याच्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याआधी तुम्ही जर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि इतरही आपल्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा। चला आपण काय आहे ती महत्त्वपूर्ण अपडेट, कोणत्या कागदपत्रांची त्यासाठी आवश्यकता आहे आणि कोणते शेतकरी बांधव त्यासाठी पात्र आहेत याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण असं अपडेट या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। तुम्हाला माहितीचे याआधी शासनामार्फत शेतकरी अपघातग्रस्त विमा योजना ही राबवण्यात येत होती आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती। बऱ्याच शेतकरी बांधवांना याच्या संदर्भात कुठली माहिती नाही किंवा जर समजा त्याचा पाठपुरावा करायचं झालंच तर ती ऑफलाईन असल्यामुळे कोणत्या ठिकाणी जायचं आणि ज्या शेतकरी बांधवांना माहितीच आहे किंवा आपण तो अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करू शकतो, पण ते अत्यंत किचकट अशी प्रोसेस आणि तालुक्याच्या ठिकाणी चक्रा मारणे हे त्या शेतकरी बांधवांच्या वारसदारांना हे शक्य होत नव्हतं। त्यानंतर ह्याच योजनेला 19 एप्रिल 2023 पासून गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना हे नाव देऊन नवीन ही चालू करण्यात आलेली आणि त्याच्या संदर्भातच ही एक महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओ मधून आपण बघूया। याआधी ही योजना पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती आणि या योजनेअंतर्गत जर का एखाद्या शेतकरी बांधवांचा अपघाती मृत्यू झाला, म्हणजे जसं की एखाद्या रस्ते अपघातात म्हणू किंवा शेतीत काम करत असताना त्या अपघातात म्हणू किंवा विजेचा शॉक लागून म्हणू, अशा ज्या पण अपघातात एखाद्या शेतकरी बांधवांचा जर मृत्यू झाला तर अशा शेतकरी बांधवांना शासनामार्फत 2 लाख रुपयांची मदत ही दिली जाते। आणि त्यानंतर जर समजा अपघातात एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय किंवा एखादा अवयव जर निकामी झालं तर त्या शेतकरी बांधवांना 1 लाख रुपयांची मदत ही दिली जाते। पण याआधीची ही जी प्रक्रिया होती ती पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती, म्हणजे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तो प्रस्ताव आपल्याला सादर करावा लागत होता आणि त्या संदर्भातली कागदपत्रे आपल्याला त्या ठिकाणी सादर करावी लागत होती। पण जर का त्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आली तर वारंवार चक्रा माराव्या लागत होत्या आणि त्या संदर्भात बरेच शेतकरी बांधव किंवा त्यांचे वारसदार अशा योजनांचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहत होते। पण हीच सर्व प्रक्रिया बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या सरकारच्या काळात आता ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवरच राबवली जाणार आहे। आपण फार्मर महाडीबीटी या पोर्टलवर जर लॉग इन करून जर बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी दिसेल गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना हे ऑप्शन त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेले। त्यानंतर त्याच्या पुढे 22 निवडा या घटकामध्ये क्लिक करायचे। त्याच्यानंतर त्या शेतकरी बांधव ज्या तालुक्यात आणि गावात राहत असेल त्या ठिकाणी त्यांचा पत्ता येईल। त्यानंतर अर्जदाराचा प्रकार निवडायचा, त्यात स्वतः शेतकरी असेल तर स्वतः शेतकरी किंवा अपघातग्रस्त कुटुंबातील सदस्य असेल तर सदस्य, आणि अपघाताचा जो प्रकार आहे तो अपंगत्व आल्यास अपंगत्व, मृत्यू झाल्यास मृत्यू हे निवडायचं आहे। त्यानंतर अर्जदाराच्या अपघातग्रस्त शेतकऱ्याशी कौटुंबिक नाते संबंध काय ते या ठिकाणाहून आपण निवडायचे। त्यानंतर या पद्धतीची संपूर्ण फक्त प्राथमिक माहिती आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्या संदर्भातले डॉक्युमेंट आपल्याला हे अपलोड करावे लागतील। त्यानंतर बँक खातं आणि IFSC कोड टाकायचा आहे। स्वतः जर शेतकऱ्याचं जर हे अपंगत्व आले असेल तर त्यांचं टाकायचं आहे आणि शेतकरी बांधवांचा जर मृत्यू झाला असेल तर त्यांचं वारसदाराचं बँक अकाउंट नंबर आपल्याला त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे। आणि प्रत्यक्षात जर आपल्याला हा फॉर्म जर भरायचा जर म्हटलं तर आपण एक एक ऑप्शन त्याच्यातून हे बघू शकतो। त्या ठिकाणी आपल्याला ते ऑप्शन दिलेले, तेवढी माहिती भरल्यानंतर आपल्याला लागणारे ते डॉक्युमेंट टाकायचे, अपलोड करायचे। त्यात वरती आपल्याला त्या ऑप्शन मध्ये दिले शेतकरी बांधवांचा आधार क्रमांक, त्यानंतर पहिले नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि आडनाव टाकायचंय। त्यानंतर लिंग निवडायचं स्त्री पुरुष आणि जे अपघातग्रस्त शेतकऱ्याचा तो जन्मतारीख निवडायची आणि अपघात कशामुळे झालेले हे वेगवेगळे ऑप्शन त्याच्यातून आपल्याला दिलेले आहे। ज्या कारणामुळे अपघात झाला असेल ते कारण या ठिकाणाहून आपल्याला निवडावं लागेल आणि अपघाताची तारीख या कॉलम मध्ये टाकावी लागेल। त्यानंतर मृत्यूची तारीख या कॉलम मध्ये टाकायची, वय ऑटोमॅटिक त्या ठिकाणी काउंट होईल आणि त्यानंतर या ठिकाणी बँक खाते नंबर आणि IFSC कोड टाकून आपल्याला जे संबंधित डॉक्युमेंट असतील ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट
सिलेक्ट करून ती अपलोड करावी लागतील. या वरच्या कॉलम मध्ये आपण माहिती न भरल्यामुळे ती डॉक्युमेंट कोणती आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसणार नाहीत. तर फॉर्म भरल्यानंतर ती ऑटोमॅटिक दिसतील, ती कागदपत्र आपल्याला लागतील. त्यानंतर हे दोन्ही चेक मार्क लावल्यानंतर म्हणजे सर्व माहिती सत्य आहे आणि भविष्यात वाद उत्पन्न झाल्यास वादाचे निवारण करण्याची संपूर्ण माझीच असेल याची मी पूर्ण हमी देतो. हे दोन्ही ठिकाणी चेक मार्क लावून सबमिट करायचं. अशा अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हा फॉर्म भरू शकतो. तर ही अत्यंत दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी माहिती आहे. म्हणजेच जर का एखाद्या शेतकरी बांधवांचा या पद्धतीने दुर्दैवी अपघात जर झाला किंवा दुर्दैवी एखादा अवयव जर निकामी झाला तर असे शेतकरी बांधव किंवा त्यांचे वारसदार हे या योजनेचा लाभ हे घर बसल्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ हा मिळवू शकतात. आणि जर का या योजनेचा लाभ मिळत असताना एखाद्या कागदपत्रांची जर त्रुटी आढळली त्यात तर तो अर्ज त्या शेतकरी बांधवांकडे तो वापस पाठवला जाईल आणि त्या अर्जाची पूर्तता त्यांना त्या महाडीबीटी पोर्टलद्वारेच करता येणार आहे. म्हणजेच अत्यंत पारदर्शक प्रक्रिया ही यापुढेही राबवली जाणार आहे. म्हणजे ज्या वेळेस अशी घटना होते त्यावेळेस तर त्या शेतकरी बांधवांचं कुटुंब हे आधीच खचून गेलेलं असतं आणि त्यात परत अशा कागदपत्रांची पूर्तता जर ऑफलाईन पद्धतीने करायची जर झालीच तर बरेच शेतकरी बांधव त्यापासून अगदी लांबच राहत होते किंवा त्या योजनेचा लाभ नको अशा मनस्थितीत राहत होते. पण हीच प्रक्रिया जर आता ऑनलाईन पद्धतीने राबवली गेली तर निश्चितच राज्यातील बऱ्याच शेतकरी बांधवांना हा थोड्याफार प्रमाणात का होईना त्यांच्या कुटुंबांना एक आधार देण्याचं काम हे नक्कीच करणार आहे. तर ही जी प्रक्रिया आहे ही आता ऑनलाईन राबवल्यामुळे जर एखाद्या शेतकरी बांधवांच्या घरात या पद्धतीची घटना घडली तर त्यांचे वारसदार हे लगेच महाडीबीटी पोर्टलवरून आपला अर्ज हे सादर करतील आणि त्याला लागणारी जी कागदपत्र आहे ती अपलोड करतील आणि ती कागदपत्र अपलोड केल्यानंतर तो अर्ज लगेच तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉग इन वर जाईल आणि त्यांच्यात लॉग इन वर गेल्यानंतर त्याच्यात ती त्यांची कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर ती तहसीलदारांकडे वर्ग करण्यात येईल आणि तहसीलदार साहेबांकडून जर ती मंजूर झाली तर लगेच शेतकरी बांधवांच्या किंवा त्यांच्या वारसदारांच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम वर्ग करण्यात येईल. म्हणजेच या पद्धतीची जी प्रक्रिया आहे ही अत्यंत ऑनलाईन पद्धतीने आणि पारदर्शकपणे राबवली जाणार आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 4,500 पेक्षा जास्त शेतकरी बांधवांना किंवा त्याच्या वारसदारांना हा लाभ दिला गेलेला आहे आणि त्याच्यासाठी जवळपास 88 कोटींपेक्षा अधिक निधी हा त्यांच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे हा वर्ग करण्यात आलेला आहे. आणि या योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षात 120 कोटींची तरतूद ही करण्यात आलेली अशी महत्वपूर्ण माहिती आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. म्हणजेच एकंदरीत जर बघायला गेलं तर अशा अपघातग्रस्त शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आपल्याला म्हणता येईल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि याच्या संदर्भातल्या नवनवीन माहितींसाठी GTS मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.